आणि हा लढा चालू झाल्यानंतर लक्षात आलं की आपल्या उसाला देखील भाव मिळत नाही आणि आपल्या निवेदनाला देखील भाव मिळत नाही। आणि त्याच्यानंतर जो लढा चालू झाला, अनेक बैठका झाल्या आणि त्यावेळेस कळालं की यावर्षी आपल्या उसाचा भाव 2443 आहे। दुसऱ्या कारखान्यानं 2430 काढला, एका कारखान्यानं 2437 काढला। आणि मग हे सगळं होत असताना कारखानदारांच्या पोटातलं ओठावर आलं आणि शेतकऱ्यांना वाटत होतं की यावर्षी 2700 भाव मिळणार आहे, पण खरोखर यावर्षी 2443चा भाव आपल्याला मिळणार आहे असं माहीत झाल्यानंतर या टीमनं गोले पाटील, अजय बोरांडे साहेब, भाई गंगाभिषण तावरे आणि अशा अपेट साहेब अशा अनेक शेतकरी नेत्यांसोबत त्यांचं मार्गदर्शन घेऊन टाकरवंची तरुण मंडळी सोबत घेऊन एक विवंचना केली आणि त्यानंतर लढा उभा केला आणि लढ्याला अभूतपूर्व यश आज आलेलं आहे। 2443 मधून अनेक बैठकांमधून 2582 पर्यंत हा गेला होता। 2582 नंतर अंतिम बिल 2700 पर्यंत गेलं होतं मागच्या 4-2 दिवसाच्या बैठकांमध्ये। आणि 2700 मध्ये अंतिम 2700 जरी असला तर पहिली दुसरी उचल 2400 ते 2600 होती आणि नंतरचं काही खरं नसतं मित्रांनो। यापूर्वी अशा अनेक घोषणा झाल्या, बिल मिळालं नाही। आपण 3000 रुपयाची मागणी केली होती आणि पहिली उचल हीच अंतिम उचल हे आपल्याला माहित होतं। शेतकरी संघटनांच्या अनेक अनुभवांच्या, लढ्यातील अनुभवांच्या आधारे आपण मागणी करायची आहे, त्यामुळं बार्गेनिंगसाठी मोठी मागणी करावी लागते। लॉजिकल जरी असली तरी आपण ती 4000 ठेवली होती, परंतु खरोखर आपली मागणी 3000 होती। 19 तारखेच्या शेतकरी बैठकीमध्ये जे तरुण आणि शेतकरी पुत्र होते त्यांना माहिती आहे की आपली मागणी 3000 होती। आणि 2582 पासून आपण 2700 पर्यंत आलो। अभूतपूर्व यश असा शेतकऱ्यांनी हातामध्ये घेऊन केला। मराठवाड्यातल्या इतिहासातील पहिला हा क्रशिंग बंद आंदोलन आहे। क्रशिंग बंद करणं सोपं नव्हे। मोठ्या कारखानदारांच्या सोबत लढून, कोणाच्या सोबत वैयक्तिक वाद नसताना फक्त शेतकऱ्यांच्या हितार्थ युवा शेतकरी संघर्ष समितीनं हे आंदोलन पुकारलं, क्रशिंग बंद केलं आणि अगोदर शेतकऱ्यांना भाव द्यायला तयार नसलेली लोक पुढे आली, तरुण पुढे आली आणि सर्वात महत्वाचं म्हणजे वाहतूक ठेकेदार आणि ऊसतोडणी मजूर पुढे आले आणि त्यांनी हा सर्व शेतकऱ्यांना सोबत घेऊन हा बंद यशस्वी करून दाखवला। आणि हा बंद यशस्वी केल्यानंतर कारखानदार चर्चेला पुढे आले आणि चर्चेला पुढे आल्यानंतर 2200 रुपयापासूनची पहिली उचल, आज शेतकरी बांधवांचे अभिनंदन की ती 2775 रुपये 2 कारखान्यांसाठी, म्हणजे सुंदर साखर आणि जय महेश कारखाना आणि छत्रपती शुगरसाठी मात्र ती उचल 2750 आहे। ही अंतिम उचल नाही। अंतिम उचल दुसरा किंवा तिसरा हप्ता जे काही रेव्हेन्यू शेअरिंग फॉर्म्युल्यानुसार होईल, कदाचित तो 5 रुपयाचा असू शकतो, 10 रुपयाचा असू शकतो, 50 रुपयाचा असू शकतो किंवा नसूही शकतो, कारण साखरेचे भाव जर वाढले तर ते आपल्याला मिळतील। मित्रांनो, प्रेक्षक जे आम्हाला सगळ्यांना ऐकत असतील त्यांना असं वाटत असेल की ही पोरं 3000 रुपये भाव मागत होती, 3000 रुपयाच्या खाली यायचं नाही म्हणत होती, हे 2775 साठी कस काय हो भरले? मित्रांनो, पहिल्या दिवसापासून आम्ही सांगतोय की ही सगळी लढाई पारदर्शक आहे। आपण ह्या लढाईमध्ये आलं पाहिजे, बैठकांमध्ये आलं पाहिजे। आजची बैठक सुद्धा आम्ही ग्रुपवर टाकली होती। कोणालाही हे कारखानदार मंडळी, ही नेते मंडळी येऊ नका म्हणली नाही। अनेक गावचे शेतकरी आजच्या बैठकीला उपस्थित होते। खरं तर कारखानदारांची आपली वैर नाही, वैयक्तिक लढाई नाही। निवडणुका असत्या त्यावेळेस ते आपापल्या पातळीनं लोक निवडणुका लढतील, परंतु हे श्रेय कारखानदार पुढे आले त्यांचं सुद्धा 50% आहे। आपण सुद्धा त्यांना श्रेय देऊ, शेतकऱ्यांना श्रेय देऊ, वाहतूक ठेकेदारांना देऊ, ऊसतोड मजुरांना देऊ आणि सर्वात मोठं श्रेय हे रात्री गस्त घालणारी पोरं ज्यांनी डेअरिंग केली, कायदा सुव्यवस्थेचा विचार केला नाही, स्वतःवरती काय केसेस होतील याचा विचार केला नाही, स्वतःचं आयुष्य धोक्यात घातलं। कदाचित शासनाने ठरवलं असतं तर ह्याला ऍक्ट ऑफ वॉर घेतला असतं आणि नाना तऱ्हेचे गुन्हे या पोरांवर लागले असते। या सगळ्या गोष्टीतून पहिल्या टप्प्यात आपली युवा शेतकरी संघर्ष समितीची 5 वर्षाचा प्लान आहे लढायचा। त्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आपण जवळपास 2800 पैसे गेलोय। 2500 रुपये जे काही कोणता कारखाना आहे तो
येडेश्वरी शुगर्स त्यांच्या जवळ आपण गेलेलोय. साखरेचे भाव वाढले तर कदाचित तुम्हाला 100-50 रुपये जास्त सुद्धा मिळतील. शेतकऱ्यांनो, हे युवा शेतकरी संघर्ष समितीचं जेवढं यश आहे त्यापेक्षा जास्त हे तुमचं यश आहे. कारण आम्हाला सुरुवातीला वाटत नव्हतं बिलकुल की हा संप असा होईल, शेतकरी शेतकऱ्यांच्या अंगावर जातील. परंतु देशातली, मराठवाड्यातली आणि महाराष्ट्रातली ही अभूतपूर्व गोष्ट आहे की जो समजूतदारपणा आपण दाखवला. एकही भांडण या माजलगाव मतदारसंघामध्ये ऊसाच्या कारणानं संप केलेला असताना झाला नाही. आणि आम्ही युवा शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं त्या सर्व शेतकऱ्यांचे, वाहतूक ठेकेदारांची माफी मागतो की ज्यांचा ऊस तुटून राहिला आणि तो ट्रॉलीमध्ये होता. परंतु माफ करा, आम्हाला कोणासाठी तरी लढताना संप आणि बंद यशस्वी करून दाखवायचा होता. कदाचित तुमचे ट्रॅक्टर त्यावेळेस सुटले असते तर हे कारखाने परत चालू झाले असते आणि तुम्हाला पहिली उचल 2400च्या पुढे मिळाली नसती. आणि पहिली उचल तीच खरी उचल आहे, कारण ऊसाचं उत्पादन यावर्षी वाढलेलं आहे आणि त्या कारणानं आपल्याला तो निर्णय घ्यावा लागला. युवा शेतकरी संघर्ष समिती अशा शेतकऱ्यांची पुन्हा पुन्हा माफी मागते, परंतु सहकार्याबद्दल तुमचं अभिनंदन पण करते. धन्यवाद.